एका हनीमून ट्रिपचा इतका भयानक आणि थरारक शेवट होईल याची कोणी कल्पनाही केली नसेल। पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या आणि त्यानंतर तब्बल 11 दिवस बेपत्ता असलेली त्याची नववधू पत्नी अचानक दुसऱ्याच राज्यात हजारो किलोमीटर दूर उत्तर प्रदेशमध्ये सापडते। पण ती सापडली की तिने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं, म्हणजेच आत्मसमर्पण केलं। आणि जर तिने आत्मसमर्पण केलं तर काही रिपोर्ट्सनुसार तिने हत्येची कबुली दिली का? पण मग त्याच वेळी पोलिसांनी अटक केलेले ते 3 अनोळखी आरोपी कोण आहेत? एकीकडे पोलीस याला तपासाचं मोठं यश म्हणत आहेत, तर दुसरीकडे मुलीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की मेघालय पोलीसच या हत्येत सामील आहेत, ते खोटं बोलत आहेत आणि पुरावे दडपत आहेत। काय आहे शिलाँग हनीमून मर्डर मिस्ट्रीचं उत्तर प्रदेश कनेक्शन? या प्रकरणात सत्य काय आहे आणि खोटं काय? पीडित कोण आहे आणि आरोपी कोण? आपण या अत्यंत गुंतागुंतीच्या, रहस्यमय आणि अनेक विरोधाभासांनी भरलेल्या या प्रकरणातील प्रत्येक दाव्याचा सखोल तपास करूया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। तुम्हाला आठवत असेल, मध्य प्रदेशच्या इंदूरमधील नवविवाहित जोडपं राजा आणि सोनम रघुवंशी हनीमूनसाठी मेघालयाला गेलं होतं। 23 मे रोजी ते चेरापुंजी जवळून बेपत्ता झाले आणि 11 दिवसांनंतर 2 जून रोजी राजाचा मृतदेह एका दरीत अत्यंत वाईट अवस्थेत सापडला। झाड कापण्याच्या दाओ या शस्त्राने त्याची हत्या करण्यात आली। त्याच्या शरीरावरची हाडंही मोडलेली होती। पण सोनम बेपत्ता होती। संपूर्ण देश तिच्यासाठी प्रार्थना करत होता, तिच्या सुरक्षित परतण्याची वाट पाहत होता। आणि आता या प्रकरणातला सर्वात मोठा ट्विस्ट समोर आला आहे। बेपत्ता असलेली सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यात सापडली आहे। पण ती कशी सापडली याबद्दल 2 वेगवेगळ्या आणि एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध असलेल्या कहाण्या सांगितल्या जात आहेत। पहिली कहाणी म्हणजे पोलिसांची। मेघालयाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर इराज राजा यांच्या म्हणण्यानुसार सोनम नंदगंजमधील एका ढाब्यावर आढळली। तिने आधी तिच्या कुटुंबाला फोन केला। कुटुंबाने मग स्थानिक पोलिसांना कळवलं आणि मग तिथल्या पोलिसांनी मेघालय पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर सोनमला त्या ढाब्यावरून आणून वन स्टॉप सेंटरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं आहे आणि तिची चौकशी सुरू आहे। दुसरी कहाणी म्हणजे कुटुंबाची आणि काही रिपोर्ट्सची। सोनमच्या वडिलांचं म्हणणं आहे की सोनमने स्वतः पोलिसांसमोर जाऊन आत्मसमर्पण केलं। काही रिपोर्ट्समध्ये तर असंही म्हटलं आहे की तिने आत्मसमर्पण करताना पती राजा रघुवंशीच्या हत्येची कबुली दिली। आता विचार करा, हे दोनही दावे किती वेगळे आहेत। जर ती घाबरून एका ढाब्यावर सापडली तर आत्मसमर्पणाचा आणि कबुलीचा प्रश्नच येत नाही। आणि जर तिने आत्मसमर्पण करून हत्येची कबुली दिली तर मग तिच्या कुटुंबाचा तिचं अपहरण झाले आणि ती पीडित आहे हा दावा खोटा ठरतो। मग खरं काय? या गोंधळात आणखी भर पडते ती म्हणजे अटक झालेल्या इतर 3 आरोपींमुळे। मेघालय पोलिसांनी या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे, 2 इंदूरमधून आणि 1 उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधून। आता प्रश्न हा आहे की जर सोनमने हत्येची कबुली दिली असेल तर मग हे 3 जण कोण आहेत? ते तिचे साथीदार होते का? की मग हे तिघेच खरे मारेकरी आहेत आणि सोनमवर कबुलीसाठी दबाव टाकला जातोय? की सोनम आणि या तिघांनी मिळून हा कट रचला आहे? हे गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललं आहे। या सगळ्या गोंधळात सोनमच्या कुटुंबियांनी, विशेषतः तिचे वडील देवीसिंग रघुवंशी यांनी मेघालय पोलिसांवर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केले आहेत। त्यांचा दावा आहे की मेघालय पोलीस खोटं बोलत आहेत, त्यांनी कोणतीही नीट चौकशी केली नाही। राजा रघुवंशीच्या हत्येत मेघालय पोलिसांचा सहभाग आहे याची मला 100% खात्री आहे। त्यांनी पोलिसांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। गाडीची दुसरी चावी कुठून आली? हे ड्रायव्हरला काय विचारण्यात आलं नाही? राजा आणि सोनम सोबत असलेल्या स्थानिक गाईडची अजूनही चौकशी का झालेली नाही? जेव्हा त्यांची स्कूटी सापडली तेव्हा जवळच 3 ते 4 अनोळखी वाहनं थांबली होती। ते लोक कोण होते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे CCTV फुटेजमध्ये एक बाई, काळ्या शर्टमधील एक व्यक्ती आणि एक लाल गाडी दिसते। त्यांच्यावर संशय असताना पोलिसांनी त्यांना का पकडलं नाही? सोनमच्या वडिलांचा आरोप आहे की मेघालय पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत आणि ते पुरावे दडपण्याचा प्रयत्न करत आहेत। राजाचे मोठे भाऊ विपिन रघुवंशी यांनीही सांगितलं की शिलाँगमध्ये असताना त्यांना एक लाल रंगाची गाडी आणि त्यातील 3 तरुण राजा आणि सोनमचा पाठलाग करत असल्याचा संशय आला होता। मेघालय पोलिसांच्या या कथित हलगर्जीपणामुळे आणि कुटुंबियांच्या गंभीर आरोपांमुळे आता या प्रकरणात
सीबीआय चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून सत्य समोर येईल। सोनमचे वडीलही म्हणत आहेत की माझी मुलगी जिवंत आहे, तिचं अपहरण झाले। मेघालय पोलिसांकडून काही होणार नाही, केवळ सीबीआय सोनमला शोधू शकते। या प्रकरणात अनेक धागेदोरे आहेत जे गूढ वाढवत आहेत। 21 मे रोजीचं एक सीसीटीव्ही फुटेज ज्यात राजा सोनम एका वेगळ्या होमस्टेमध्ये चेक इन करत आहेत। 23 मे रोजीचं GPS डेटा जो सांगतोय की दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान काहीतरी मोठं घडलं होतं। घटनास्थळावरून मिळालेल्या रक्ताने माखलेला रेनकोट आणि हत्येसाठी वापरलेला चाकू आणि नंतर सोनमचा सापडलेला दुसरा रेनकोट, हे सगळे पुरावे एका मोठ्या कटाकडे निर्देश करत आहेत। एका स्थानिक गाईडने तर दावा केला आहे की त्या दिवशी राजा आणि सोनमसोबत 3 अनोळखी पुरुष ट्रेकिंग करत होते। हे 3 पुरुष तेच तर नाहीत ना ज्यांना आता अटक करण्यात आली आहे, किंवा तेच तर नाहीत जे ज्या लाल गाडीत होते। राजा रघुवंशीची निर्गुण हत्या, सोनम रघुवंशीचं सापडणं आणि त्याभोवतीचं गूढ, 3 अनोळखी आरोपींची अटक आणि मेघालय पोलिसांवर लागलेले अत्यंत गंभीर आरोप, या प्रकरणात इतके विरोधाभास आहेत, इतक्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत की सत्य काय आहे हे समजणं सामान्य माणसासाठी अत्यंत कठीण झालं आहे। सोनम खरंच पीडित आहे, जिचं अपहरण झालं होतं आणि जी कशी बशी सुटून बाहेर आली, की ती या कटाचा एक भाग आहे? अटक झालेले ते 3 जण कोण आहेत आणि त्यांचा या प्रकरणात नेमका काय सहभाग आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मेघालय पोलीस खरंच काहीतरी लपवत आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता फक्त एका संस्थेकडून मिळू शकतात आणि ती म्हणजे सीबीआय। जोपर्यंत सीबीआय या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेत नाही आणि प्रत्येक धाग्याची, प्रत्येक साक्षीदाराची आणि प्रत्येक आरोपीची कसून चौकशी करत नाही, तोपर्यंत सोनम रघुवंशीच्या कथेमागचं खरं सत्यही कधीच समोर येणार नाही। आता संपूर्ण देशाचं लक्ष केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्णयाकडे आणि शिलाँग मर्डर मिस्ट्रीच्या उलगडण्याकडे लागलं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जाता जाता आणखी एक आठवण, तुम्ही अद्याप आपलं चॅनल थोडक्यातला सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलवर आत्ता सबस्क्राईब करा।